उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्यापासून 25 मार्चपर्यंत जवळपास महिनाभर चालणार अधिवेशन। अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची आज बैठक, त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीनं आज संध्याकाळी चहापानाचं आयोजन। परंपरेनुसार विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता। मागील अधिवेशनातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ पूर्ण आणि त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसलेलं हे पहिलंच अधिवेशन। विरोधकांकडून भास्कर जाधव यांचे विरोधी पक्षनेते पदासाठी नाव, मात्र विधानसभा अध्यक्षांकडून अद्याप निर्णय नाही। 35 वर्षांनंतर प्रथमच अजित पवार नसलेलं हे अधिवेशन, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पहिलं अधिवेशन। यावेळी अधिवेशनादरम्यानच राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज दुपारी पत्रकार परिषद। महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, सचिन अहिर हे उपस्थित राहतील। महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये महानगरपालिका अधिनियम 2012च्या कलम 4 अन्वये बुद्धिजीवी घटकांची नियुक्ती करण्यात यावी। धुळ्यातील ॲडव्होकेट मयूर बेसाणे यांची उच्च न्यायालयात याचिका। मुंबई मनपात स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग। बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीत आणि नाराज आमदार प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा। धाराशिवमध्ये मुदत संपलेल्या 428 ग्रामपंचायतींचा कारभार 6 महिने सरपंचांच्याच हाती राहणार। सततच्या निवडणुका, 10वी-12वीची परीक्षा असल्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणुका कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय। वाल्मिक कराडची मुलं सुशील आणि गणेश कराड यांच्यापासून जीविताला धोका। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र, कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याची पत्राद्वारे मागणी। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातल्या चिखला गावात सार्वजनिक जागेवर पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवला। मध्यरात्री शिवभक्तांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना। पुतळा हटवण्यावरून 2 गटात झाला होता मोठा वाद। सोलापुरातल्या मोहोळमध्ये विना परवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। काल मध्यरात्री शंभू प्रेमींनी मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारला। परवानगी नसल्यामुळे प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाची धार आणखीनच वाढणार। महाराष्ट्रात आई वडिलांना लव्ह जिहादमधील विवाह नोंदणीची माहिती। गुजरातमध्ये महाराष्ट्रात आई वडिलांना लव्ह जिहादमधील विवाह नोंदणीची माहिती देणं बंधनकारक करा। किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। गुजरात सरकारनं लव्ह जिहाद संबंधित विवाह नोंदणी कायद्यात सुधारणा केल्याची सोमय्या यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहून विनंती केली आहे, महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद, हिंदू मुलींना मुस्लिम तरुण फसवतात या प्रकरणात मॅरेज रजिस्ट्रारनी आई बाबांना याची माहिती देणे आणि 40 दिवसानंतरच लग्न रजिस्ट्रेशन करणं आवश्यक करावे। लग्न करण्यासाठी आई वडिलांची परवानगी घेणं बंधनकारक। गुजरात सरकार लवकरच विवाह नोंदणी कायद्यात बदल करण्याच्या तयारीत। उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडून विधानसभेत प्रस्ताव सादर। वेळेत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई। 5 कंपन्यांकडून दंड वसुली। मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेमध्ये 10,000 कोटी रुपये घोटाळा आरोपावर महावितरणचे संचालक आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला होता आरोप। चंद्रपूर मनपाचे कनिष्ठ अभियंता शुभम वरघट यांच्यावर एसीबीची कारवाई। मध्यस्थामार्फत 1,30,000ची लाच घेताना रंगेहात अटक। घर बांधकाम विस्तार मंजुरीसाठी एकूण 2,30,000ची लाचेची मागणी। मध्यस्थ दिनेश समुंद यांच्या माध्यमातून रक्कम घेताना एसीबीची सापळा रचून कारवाई। रायगडच्या माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण। जीवे ठार मारण्याची धमकी देत ठेकेदाराला गंभीर दुखापत। सुरुंगाच्या स्फोटामुळे घरांना तडे गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप। धुळे शहरात सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना 78 लाखांचा गंडा। 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। 2 भिन्न गुन्हे दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। गोंदियाच्या देवरी तालुक्यातल्या धोबाटोला येथील बियर बारची तोडफोड प्रकरणामध्ये 30 जणांवर गुन्हे दाखल तर 12 जणांना अटक। बार बंद करण्याच्या मागणीला घेऊन गावकऱ्यांनी केली होती तोडफोड।
नागपूरमध्ये भरधाव कारनं दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. 61 वर्षीय भाग्यश्री कोठीवार असं त्यांचं नाव. 20 वर्षाच्या हर्ष पालेवार असं कार चालकाचं नाव. रिंग रोडवर राधे मंगलम चौक परिसरात झाला होता अपघात. कार चालक हर्षला अटक. गडचिरोलीमध्ये कोरची जवळच्या मोहगाव फाट्यावर ट्रॅक्टरची ट्रकला धडक. दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. मध्यधुंद ट्रॅक्टर चालकाला अटक. बीडच्या माजलगावमध्ये शेतात उभे असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग. ट्रॅक्टरसह 1 एकर ऊस जळून खाक. ट्रॅक्टरचा चालक पाणी प्यायला गेला असता ट्रॅक्टरच्या हेडमधून ठिणगी किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. गोंदियातील मुंबई कलकत्ता महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच सडक अर्जुनी येथील वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये पालोरा आणि केसलवाडा परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याचा थरार. 7 शेतकऱ्यांवर हल्ला, 3 गंभीर जखमी. वन विभागानं पिसाळलेल्या प्राण्याचा तातडीनं बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी. गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये ChatGPT वरून उत्तरं शोधत 12वीच्या पेपरला सामूहिक कॉपीचा प्रयत्न. 3 शिक्षकांसह शिपायाच्या निलंबनाचे आदेश. पोलीस ठाण्यातही शिक्षक आणि शिपायावर गुन्हा दाखल. 1 मार्चपासून राज्यभरात दूध महागणार. दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. दुधाच्या खरेदीमध्ये 4 रुपयांनी वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचा दूध संघाचा दावा. CCI कडून कापूस खरेदी केंद्र बंद करण्याची घोषणा. स्लॉट बुकिंगही बंद केल्यामुळे घरात कापूस असलेल्या शेतकऱ्यांना मोठी अडचण. 40 ते 45 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन. मात्र यावर्षी फक्त 15,75,000 क्विंटल कापसाचीच खरेदी. LBS रोडवर मेट्रो 4च्या बीमला तडे आणि त्यामुळे आणखी एक दुर्घटना होण्याची भीती व्यक्त. काही दिवसांपूर्वीच झालेल्या दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. मध्य रेल्वेवर मुलुंड ते ठाणे दरम्यान आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक काळात काही लोकल विलंबानं तर काही लोकल रद्द राहतील. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान आज अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. परिणामी CSMT ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द होणार. CSMT ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ दरम्यान विशेष लोकल धावणार. वरपक्षाकडून वधूवर नोटांचा पाऊस. एका पंजाबी लग्नातला व्हिडिओ व्हायरल. उधळण्यात आलेली रक्कम 8.5 कोटी असल्याचा सोशल मीडिया पोस्टमध्ये उल्लेख. मात्र ही रक्कम 8.5 कोटी नसून 4 लाखांच्या आसपास पैसे गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या इव्हेंट मॅनेजरचं स्पष्टीकरण. मथुरेच्या महावन येथील रामरेती आश्रमात भव्य होळीचा उत्सव. होळी उत्सव 40 दिवस साजरा करण्याची परंपरा. तेसू रंग आणि फुलांचा केला जातो वापर. भारत आणि परदेशातून हजारो लोक रामरेती आश्रमात होळी खेळण्यासाठी दाखल होतात. फाल्गुनी एकादशीच्या निमित्तानं राजस्थानात खाटू श्यामची यात्रा. देशभरातून लाखो भाविकांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यासोबतच नवस बोलण्यासाठी मोठी गर्दी. केदारनाथ यात्रेची तयारी सुरू. केदारनाथची पवित्र यात्रा 22 एप्रिलपासून सुरू होणार. विम्याशिवाय घोडे आणि खेचरांना परवानगी दिली जाणार नाही. भाविकांवर जीट, मॅक्स आणि स्मार्ट कार्ड वापरून लक्ष ठेवलं जाईल. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरमध्ये महामार्गावर भूस्खलन. घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प तर काही तासांच्या प्रयत्नानंतर दगड हटवण्यात आलेत आणि वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. कारच्या काचेवर अंडी मारून चोरट्यांकडून लुटीचा प्रयत्न. यावेळी कारमधील महिला चोरट्यांच्या मागे तलवार घेऊन धावली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओ लुधियानामधला असल्याची माहिती. हत्तीन आणि तिचं पिल्लू शांतपणे चालत असताना मागून येत असलेला गेंडा आक्रमक. यावेळी आपल्या पिल्लाला घाबरवणाऱ्या गेंड्याची हत्तीणीनं मस्ती उतरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला. ड्रोनचा वापर करून मदरशावर हवाई हल्ला केल्याचा अफगाणिस्तानचा आरोप तर मदरशावर हल्ला न केल्याचा पाकिस्तानचा दावा. अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार. व्हर्जिनियामधल्या रिचमंड येथे गोळीबाराची घटना. वादानंतर झालेल्या गोळीबारात 2घांचा मृत्यू तर 7 जण जखमी. अमेरिकन नौदलाची समुद्रातून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध मोठी मोहीम. पॅसिफिक महासागरात संशयास्पद बोटीवर बॉम्ब हल्ला. अमेरिकन नौदलानं शेअर केला व्हिडिओ.
जगावर नव्यानं 15% टॅरिफ लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नवी घोषणा. अमेरिकन सुप्रीम कोर्टानं टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्यानंतर ट्रम्प यांचं पाऊल. न्यायाधीशांना कलंक म्हणत ट्रम्प यांनी व्यक्त केला होता संताप. अमेरिकेचा इराणला करार करण्यासाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम. इराणनं तसं न केल्यास अमेरिकेनं लष्करी कारवाईचा दिला इशारा. अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्यासाठी जॉर्डन, सौदी अरेबियामध्ये मोठ्या संख्येनं लष्कराची जमवाजमव. मेक्सिकोच्या जलिस्को येथे कारची 3 तरुणांना धडक. घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना झाला होता अपघात. T20 मालिकेतल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात स्मृती मानधनाची 82 धावांची तडाखेदार खेळी. या खेळीसह स्मृतीची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी. रोहित शर्मा आणि स्मृती मानधनाच्या T20 क्रिकेटमध्ये 4231 धावा. भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार क्रिकेटर शिखर धवन पुन्हा बोहल्यावर. 40व्या वर्षी आयर्लंडच्या सोफी शाहींशी केलं दुसरं लग्न. युजवेंद्रनं शेअर केले होते फोटो.